हॅलो, कसे आहात? सगळी तयारी चालू होती जन्माष्टमीची. मला जन्माष्टमी खूप आवडते करायला आणि हे सगळं मी माझ्या आजीकडून करायला शिकली आहे. ती इतक्या उत्साहात सगळ्या गोष्टी करायची आणि आता काही कारणामुळे ती करत नाही आहे, पण मग तिचा वारसा पुढे कोणीतरी चालवला पाहिजे. माझ्या छोट्याशा रांगोळीचा प्रयत्न नेहमीप्रमाणे. आणि हे बघा, हे सगळं सामान मी आणून ठेवलं होतं. ही फुलं वगैरे मला इथे रांगोळी अशी गोल काढायची होती फुलांची, त्यामुळे एवढी फुलं मागवली होती मी. आणि दोन्ही फोटो खूप जुने आहेत, कारण आजीचे आहेत. तिला जन्माष्टमी आता करता येत नाही आहे, त्यामुळे मग मी आणले ते माझ्या घरी आणि मीच आता पुढे जन्माष्टमी करणार आहे. आणि माझ्या घरी प्राणवी आले आहे यावर्षी, त्यामुळे तर सगळे सण जोरदार व्हायलाच पाहिजे. आणि हा छोटासा पाळणा, ह्याला छान सजवणार आहे मी. आणि इथेपर्यंत आता असं वाटत होतं की खूप वेळ लागतो आहे, पण होत गेली तयारी व्यवस्थित. मला संध्याकाळी ॲक्च्युली दिवे लावायच्या आधी सगळी तयारी पूर्ण करून ठेवायची होती. लाईटिंग लावायची राहिली आता फक्त, ती अशी कमाणीसारखी मी इथे लावून घेईल. आणि दोन्ही फोटोची छान पूजा करून घेतली होती मी. कृष्णालासुद्धा मी अंघोळ घातलेली होती. आणि आता फक्त ही फुलांची रांगोळी काढायची बाकी आहे माझी. तुम्हाला जवळून दाखवते मी, बघा काय काय केलं होतं. या गोपिका वगैरे मी घेतल्या होत्या, त्या पाळण्याच्या आजूबाजूला ठेवल्या होत्या. छान आहे ना, मस्त. मिशोवर एकदम छान प्रोडक्ट मिळालं स्वस्तात. हत्ती ठेवला होता, दिवे वगैरे मी भरून ठेवले होते, ते फक्त आता लावायचे छान. आणि कृष्णाची पोथी वगैरे वाचून मग इथून कृष्ण मी पाळण्यात ठेवणार आहे. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पहा सगळी पूजा. बाय बाय.